डायबिटीजमुळे शरीरावरती काय परिणाम होतात, शरीराच्या बाकी ऑर्गन्सवरती काय परिणाम होतो? शरीराच्या ऑर्गन्सवर भरपूर परिणाम होतो. डायबिटीज इज कॉल्ड एज अ सायलेंट किलर. त्याच्यामध्ये आपण जर सुरुवात केली तर डोळ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की कॅटरॅक्ट, ग्लाउकोमा यासारखे आजार डोळ्यांसाठी होतात. त्यानंतर हृदयावरती तर हृदयरोग होणे हे त्याच्यावरती एक लक्षण आहे. लिव्हरवरती सूज येणे किंवा लिव्हरचं काम मंदावणे हे सुद्धा शुगर वाढल्यामुळे होऊ शकतं. किडनीजवर त्याचा परिणाम होतो. किडनीजचं जे ओव्हरऑल फंक्शनिंग आहे, जे एक्सक्रीशन म्हणजे शरीरातले नको असलेले घटक शरीरातून बाहेर टाकणे हे फंक्शन कमी होतं. इंडियामध्ये डायबिटीसचे प्रमाण भरपूर आहे, तर त्याचं काय रिझन आहे? तुम्ही जर पाहिलं तर आय विल गो बॅक टू 1990s. LPG रिफॉर्म्स तुम्हाला माहिती असतील. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जे भारतात झालं. भारतीय संस्कृती आणि परंपरा पाहता आपलं जे आहार आहे तो बऱ्यापैकी सीझन वाईज चेंज होणारा आहार आहे. या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्यात खूप अनेक वर्षांपासून आणि अजूनही कराव्या. त्याला काही शास्त्रीय कारणं आहेत. बट गेल्या 20-25 वर्षांमध्ये आपलं जंक फूडचं जे कन्झम्पशन आहे, खाण्याच्या वेळा ज्या चुकीच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याचं कन्झम्पशन वाढल्यामुळे आणि लाईफस्टाईल चेंजेसमुळे शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे. डायबिटीस, वजन आणि डायबिटीज याचा काही संबंध आहे? ह्याचा नक्कीच डायरेक्टली कोरिलेशन आहे. हायर दी ओबेसिटी, दॅट इज वजन, हायर दी चान्सेस ऑफ गेटिंग डायबिटीज. डायबिटीजमध्ये डेंजर झोन काही असतो का? डेंजर झोन हा असतो जर तो फर्स्ट जर मिसडायग्नोस्ड असेल आणि खूप हाय शुगर्स असतील तर. जर ते आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स जे आहेत त्या देऊन सुद्धा जर साखर कमी येत नसेल तर, इन्सुलिनला जर बॉडी रेझिस्टंट असेल तर त्याच्यामुळे बॉडी अफेक्ट होऊन ते डेंजर झोनमध्ये जाऊ शकते. शुगर खाल्ल्यानेच आपल्याला डायबिटीस होतं का? खूप जास्त साखर खाल्ली किंवा शुगर खाल्ली किंवा आपले जे स्वीट प्रोडक्ट्स आहेत ते खाल्ले तरच शुगर होते असं नाही आहे. नॉर्मली असं आहे की तुमचं कार्बोहायड्रेट कन्झम्पशन जे आहे ते जर जास्त असेल तर त्याचंही उद्या कन्व्हर्जन शुगर्समध्ये होऊन तुमच्या बॉडीचे शुगर्स वाढू शकतात. गरोदरपणात काही महिलांना डायबिटीज होतो. त्यांच्या शरीरासाठी आणि मुलासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्यांच्या आईंना किंवा त्यांच्या बहिणीला किंवा मावशीला या कोरिलेशनमध्ये जर शुगर्स झाल्या असतील ड्युरिंग प्रेग्नन्सी तर त्या महिलेनी वेगळी काळजी घ्यावी किंवा जे डॉक्टर्सचे ॲडवाईस व्यवस्थित नाही घेतलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि बाळाला त्रास होऊ शकतो. तुम्हाला असं कुठलं एक कॉमन रिझन दिसलंय की याच्यामुळे डायबिटीस होतं? खूप सिंपल एका शब्दात उत्तर द्यायचं तर इग्नोरन्स. शुगरसाठी सगळ्यात धोकादायक काय आहे? अजूनही मी म्हणेन शुगरसाठी सगळ्यात जास्त धोकादायक हे कार्ब्स आहे. कार्ब्स आहे. साखरेपेक्षा पण? साखरेपेक्षाही जास्त कार्ब्स आहे. अरे पुष्कराज देशमुख सर, तुमचं उघड मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. MBBS, त्यानंतर UPSC, त्यानंतर UPSC चे इंटरव्ह्यू आणि परत प्रॅक्टिस, तुमचा हा प्रवास कसा झाला? येस, ऍक्च्युली मी बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे आहे आणि साधारण 10वीच्या दरम्यान मला प्रशासनाची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर UPSC एक्झाम अपियर करण्यासाठी ग्रॅज्युएशन हा मिनिमम क्रायटेरिया असतो. UPSC एक्झामची अवघड जी पातळी आहे ती पाहता कुठल्या तरी क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन करून UPSC करायचं आणि उद्या जर त्याच्यामध्ये आपण सक्सेस नाही झालो तर फॉलबॅक करायचं, या हेतूने आपण MBBS करावं, MBBS साठी चांगला अभ्यास करावा आणि त्यानंतर UPSC साठी प्रयत्न करावा असा माझा आणि फॅमिलीचा डिसिजन होता. तो झाल्यानंतर मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कोल्हापूर CPR हॉस्पिटल इथे MBBS ला ऍडमिशन मिळालं. ते करत असतानाच मी UPSCचा अभ्यासही सुरू केला आणि माझं MBBS कम्प्लीट झाल्यानंतर मी UPSCचे अटेम्प्ट्स दिले. मी माझे 6 अटेम्प्ट्स कम्प्लीट केले, त्यात मी 3 इंटरव्ह्यूज दिले आणि पूर्णपणे ती एक्झाम क्लिअर न करू शकल्यामुळे मग मी आपल्या परत क्षेत्रामध्ये यायचं ठरवलं. क्षेत्रामध्ये येताना ठरवल्यानंतर मला एक जे लक्षात आलं, साधारण 2020-2021 हा कालावधी आहे की भारताचं जे रायझिंग पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये जे यंगस्टर्स आणि जे आपलं टीनेज जे आपण ग्रोईंग पॉप्युलेशन म्हणतो ते, त्याच्याशी निगडीत सध्या नॉन कम्युनिकेबल डिसीजेस हे भयंकर वाढत आहेत. नॉन कम्युनिकेबल डिसीजेसचा वाढ बघता आपण एक डायबिटीजमध्ये एक चांगला करिअर करावं या हेतूने मी मग त्याच्यामध्ये शिक्षण घेतलं. अच्छा, म्हणजे आता तुमची कंप्लीट प्रॅक्टिस फक्त डायबिटिक्स आणि? येस, मी एक फिजिशियन कन्सल्टंट आणि डायबिटॉलॉजिस्ट अशी प्रॅक्टिस करतो. अच्छा. आणि आपलं बोलणं झालं त्यावेळी तुम्ही सांगत होते की ते ग्रामीण भागात पण तुमचं काही काम सुरू आहे, तर त्याबद्दल पण जरा माहिती द्या. येस, आता माझं मूळ गाव सातारा, खटाव तालुक्यामध्ये. आपण जर पाहिलं तर पुण्यापासून एक साधारण 30-35 किलोमीटर बाहेर तुम्ही गेला
तर हेल्थ सिस्टम जी आहे त्याच्यामध्ये जी पेशंटची डिमांड आहे आणि जो सप्लाय आहे त्याच्यामध्ये फार वणवा आहे. एक चांगली ट्रीटमेंट मिळणं असू दे, चांगल्या डॉक्टर्सचं कन्सल्टेशन मिळणं असू दे, एक चांगली ॲडवाईस मिळणं असू दे, हे सगळं मला जाणवत होतं. आणि UPSC करताना सुद्धा जे माझा अनुभव होता की आपण प्रशासन करायचं किंवा समाजामध्ये एक चांगला बदल घडवून आणायचा, आणि चांगल्या दृष्टीने मी एक MBBS ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असल्यामुळे तो बदल घडवून आणायचा मला एक चांगला चान्स मिळाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये औंध हे एक संस्थान आहे, त्या ठिकाणी मी तिथे प्रॅक्टिस करायला जातो. दर आठवड्याच्या एक मंगळवारी मी तिथे एक कन्सल्टेशन देतो, आणि ते कन्सल्टेशन मी फ्री ऑफ कॉस्ट तिथल्या लोकांना आरोग्य व्यवस्थेमध्ये सामील करून घेण्यासाठी, एक चांगला ॲडवाईस मिळायसाठी आणि त्यांना ट्रीटमेंट ॲट अफोर्डेबल कॉस्ट मिळावी या हेतूने ते करतो. वा, मस्त सर. हे जे डायबिटीज आहे, डायबिटीज म्हणजे नक्की काय होतं, आणि डायबिटीज आणि शुगर वेगळं आहे की हा काय प्रकार आहे? डायबिटीज हे आजाराचं नाव आहे आणि वेगळं असं नाही, बट सिंपल भाषेमध्ये सगळ्यांसाठी जर सांगायचं तर डायबिटीज इज इन्क्रीज्ड ब्लड शुगर लेवल्स. सिंपल भाषेमध्ये त्याच्यात 2 प्रकार असतात. एक सगळ्यांना माहिती आहे, फास्टिंग म्हणजे उपाशीपोटी, आणि एक पोस्ट प्रँडियल म्हणजे नाश्ता किंवा जेवणानंतर 2 तासांनी. हे 2 त्याच्यात प्रकार असतात. तर साधारण त्याच्या नॉर्मल रेंजेस असतात, ज्या मी सगळ्या आपल्या ऐकणाऱ्यांसाठी सांगू इच्छितो, की जे उपाशीपोटीची जी शुगर आहे ती साधारण लेवल 70 ते 110 असते, आणि जी जेवणानंतरची आहे ती साधारण 120 ते 140 असते. यापेक्षा जर जास्त व्हॅल्यूज आल्या तर त्याला डायबिटीज असे संबोधतात. आणि असे जर समजा डायबिटीजची सुरुवात आहे तर असे सिम्पटम काय असतात की ज्यामुळे तुमच्या लक्षात येईल की डायबिटीज आता होत आहे, सुरुवात आहे? येस, सिम्पटम्स हे फार महत्वाचे आहेत. सिम्पटम्स मध्ये 3 खूप महत्वाच्या गोष्टी येतात, ज्याला आम्ही मेडिकल टर्म मध्ये पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया आणि पॉलियुरिया म्हणतो. एकदम सोपे भाषेमध्ये, पॉलिडिप्सियाचा अर्थ आहे अति तहान लागणे, पॉलिफेजियाचा अर्थ आहे अति भूक लागणे, आणि पॉलियुरियाचा अर्थ आहे की लघवीला सतत सतत येणे. तहान लागण्याचा अर्थ असा आहे की थंडीचं वातावरण आहे किंवा आपण थोड्या वेळापूर्वीच पाणी पिलेलो आहोत आणि सतत सतत आपल्याला तहान लागते की घशाला कोरड पडते. भूक लागायचं असं आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळी आपले खाण्याच्या वेळा आहेत, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, त्या सोडून सतत आपल्याला खायची इच्छा होतीये किंवा पोट भरल्यासारखं नाही जाणवत आहे, हे 2. आणि पॉलियुरिया ह्याचा अर्थ रात्री ज्यावेळी आपल्याला झोप लागल्यानंतर झोपेतून जाग येऊन लघवीसाठी जावं लागत असेल, 1, किंवा सतत लघवी होत असेल, या 2 गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या तर डेफिनेटली तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. अच्छा. आणि यात जे टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज आहे, Yes. तर यात फरक काय होतो आणि ती म्हणजे ओळखायचं कसं आणि ते शिफ्ट कसं होतं टाईप 1 वरून टाईप 2 वरती? नॉर्मली 2 बेसिक क्लासिफिकेशन्स आहेत डायबिटीजमध्ये, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 2 जो आहे तो मोस्ट कॉमन आहे. साधारण 80 to 90% इंडिव्हिज्युअल्स मध्ये टाईप 2 डायबिटीज सापडतो. येस, विच इज इन्सुलिन डिपेंडंट. आणि टाईप 1 आहे जो इन्सुलिन इंडिपेंडंट आहे, जो नॉर्मली ऑटो इम्युन असतो. ऑटो इम्युन म्हणजे आपल्या शरीरामध्येच इन्सुलिन तयार होत नाही किंवा ती तयार होणारे जे सेल्स आहेत त्याला आपलं शरीरच डिस्ट्रॉय करतं, जे ऑटो इम्युन आजार असतात ते. पण त्याचं प्रमाण कमी आहे, 5 ते 10%. तो यंग इंडिव्हिज्युअल्समध्ये, साधारण टीनेजर्समध्ये किंवा एक 20 ते 25 वयोगटामध्ये सापडतो. पण आपल्या भारतीय पॉप्युलेशनमध्ये किंवा ओव्हरऑल ग्लोबली जर आपण पाहिलं तर टाईप 2 डायबिटीज हा जास्त आहे, जो शक्यतो जे आपण म्हणतो की चुकीची लाईफस्टाईल आणि तयार झालेली जी शुगर आहे बॉडीमध्ये ती जर डायजेस्ट नाही झाली किंवा ती जी अब्झॉर्ब नाही झाली तर त्याचं प्रमाण वाढून ती डायबिटीजमध्ये कन्वर्ट होतं. आणि इन्सुलिन काय असतं आणि त्याचे इंजेक्शन वगैरे घ्यावं लागतं? म्हणजे आता रिसेंटली एक मुख्यमंत्र्यांनी चर्चेत आलेलं की त्यांना इन्सुलिन मिळत नव्हतं वेळेवरती. इन्सुलिन काय असतं? येस, इन्सुलिन सिंपल आहे. इट्स अ हॉर्मोन. इट इज प्रोड्युस्ड इन द बॉडी बाय अन इम्पॉर्टंट ऑर्गन दॅट इज पॅनक्रियाज. तर त्याच्यामध्ये हे इन्सुलिन तयार होतं. पॅनक्रियाजमध्ये वेगवेगळे सेल्स आहेत जे हे इन्सुलिन तयार करत असतात. तर इन्सुलिनचं काम असतं आपल्या शरीरातले जे शुगर लेवल्स आहेत त्या रेग्युलेट करणे किंवा ते योग्य ठेवणे. ते जर ते ठेवू शकलं नाही किंवा इन्सुलिन योग्य प्रमाणात प्रोड्यूस होऊ शकलं नाही तर शरीरातली साखर वाढते. अच्छा. आणि जर समजा टेस्ट करायचे असल्या तर कुठल्या टेस्ट कराव्या लागतात, की डॉक्टरच्या कन्सल्टेशनने टेस्ट करायच्या की डायरेक्ट करता येतात आपल्याला? सजेशन माझं असं राहील की डॉक्टरांच्या कन्सल्टेशननीच तुम्ही टेस्ट कराव्यात. त्यात सिंपल 3च प्रकारच्या टेस्ट आहेत. एक, शुगर लेवल्स आहेत
ज्या उपाशीपोटी जे आपण BSL फास्टिंग म्हणतो, ब्लड शुगर लेवल फास्टिंग. एक आहे जे ब्लड शुगर लेवल पोस्ट प्रँडियल, जेवणानंतर 2 तासांनी. आणि एक महत्वाची टेस्ट आहे जी शक्यतो बऱ्यापैकी लोकांना माहिती नसते, जी HbA1c. HbA1c म्हणजे काय? तर HbA1c ही शरीरातली गेल्या 3 महिन्यातली ऍव्हरेज ब्लड शुगर. ह्याचं कारण काय? कधी कधी आपल्याला असं वाटतं की मी अरे खूप काल साखर खाल्ली किंवा काल सण होता म्हणून गोड खाल्लं गेलं म्हणून माझी साखर वाढली का? हे बऱ्यापैकी लोकांचे एक असे प्रॉब्लेम्स असतात किंवा इश्यूज असतात. तर त्यांच्यासाठी HbA1c इज द बेस्ट इंडिकेटर. अच्छा. आणि टाईप 3 असं काही आहे का डायबिटीज मध्ये? टाईप 3 वर अजून रिसर्च चालू आहे. तो इतक्या प्रमाणामध्ये अजून लोकांमध्ये किंवा लिटरेचरमध्ये आलेला नाहीये. सो मोस्ट इम्पॉर्टंट पेशंट्स जे आपल्यामध्ये जे सापडतात ते 80 to 85% टाईप 2 चेच असतात. आणि असं कधी झालंय का तुमच्याकडे एवढं प्रॅक्टिसमध्ये की काही सिम्पटम नव्हते, तर तुम्ही सांगितल्यापैकी काही सिम्पटम्स नव्हते, पण त्या व्यक्तीला डायबिटीज आहे? बऱ्यापैकी असे असतात, असे केसेस भरपूर असतात की काही सिम्पटम्स नाही आहेत किंवा मी जे सांगितले मगाशी त्यातले काही जाणवत नाहीये, पेशंटला काहीच जत होत नाही, पण अचानक ते दुसऱ्या आजारासाठी आमच्याकडे येतात. एखादी जखम होते शरीरावरती आणि ती जखम भरून येत नसते, मग मी त्या जखमेवरती मलम करत राहतो, त्याच्यासाठी अँटीबायोटिक किंवा बाकीचे कोर्सेस देत राहतो, पण शुगर ही बाजूला राहून जाते. पण नंतर आम्हाला लक्षात येतं की पेशंटची जखम ही बरी होत नाहीये. तर ती कशामुळे? तर त्याची शुगर वाढलेली असते आणि ती अचानक फार हाय असते. तर असे केसेस नक्की असतात. हे शुगर असताना आपल्याला जखम बरी का होत नाही लवकर? ऍक्च्युली जखम हिलिंगची जी प्रोसेस आहे त्याला एक मल्टिपल प्रोसेस आहे आणि इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. तर त्यासाठी जे लागणारे सगळे जे आपल्या बॉडीमध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत किंवा जे टिश्यूज आहेत किंवा जे ग्रॅन्युलेशन टिश्यू फॉर्मेशन आहे, या सगळ्यामध्ये शुगर ही हा सगळा प्रोसेस डिले करते किंवा जे लेयर तयार व्हायला पाहिजे स्किनचे टू हील द स्किन ऑर द हील द इंजरी, ते तयार होऊ देत नाही, म्हणून ती जखम बरी होते. आणि सर आम्हाला ते फास्टिंग आणि पीपी टेस्ट हे काय असतात? याचे टेस्टिंगचा ड्युरेशन काय असला पाहिजे? ड्युरेशन असं नाहीये. तुम्ही 8 तास सकाळी रात्री नंतर जर शक्यतो सकाळी उपाशीपोटी करावं. 8 तासाचं फास्टिंग असेल तर ते चालतं. आणि पोस्ट प्रँडियल तुम्ही काहीही नाश्ता करा, तुम्ही तो नाश्ता केल्यानंतर 2 तासांनी, तो एक असतो. आणि अजून एक G75 म्हणजे ग्लुकोज 75 ग्रॅम्स असं घेतल्यानंतर तुम्ही ती टेस्ट करणं 2 तासांनी अपेक्षित असतं, टू एक्झॅक्टली आयडेंटिफाय की आपल्या ब्लड मधून किडनीज मधून ग्लुकोज एक्सक्रीट आउट होऊन शुगर लेवल्स नॉर्मल राहत आहेत का. अच्छा. आणि जेवणानंतर जर पीपी टेस्ट केली नाही आणि काही वेळानंतर केली तर ते जे आकड्यांमध्ये काही फरक जाणवू शकतो. शक्यतो 2 ते 3 तासाचा कालावधी ठेवावा, म्हणजे तो आकड्यांमध्ये फरक जाणवणार नाही किंवा डॉक्टरांना एक्झॅक्ट डायग्नोसिस करायला मदत होईल. अच्छा. आणि या डायबिटीजमुळे शरीरावरती काय परिणाम होतात? शरीराच्या बाकी ऑर्गन्सवरती काय परिणाम होतो? हो, शरीराच्या ऑर्गन्सवर भरपूर परिणाम होतो. डायबिटीज इज कॉल्ड एज अ सायलेंट किलर. तर त्याच्यामध्ये आपण जर सुरुवात केली तर डोळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की कॅटरॅक्ट, ग्लाउकोमा यासारखे आजार डोळ्यांसाठी होतात. त्यानंतर हृदयावरती तर हृदयरोग होणे हे त्याच्यावरती एक लक्षण आहे. लिव्हरवरती सूज येणे किंवा लिव्हरचं काम मंदावणे हे सुद्धा शुगर वाढल्यामुळे होऊ शकतं. किडनीजवर त्याचा परिणाम होतो. किडनीजचं जे ओव्हरऑल फंक्शनिंग आहे, जे एक्सक्रीशन म्हणजे शरीरातले नको असलेले घटक शरीरातून बाहेर टाकणे, हे फंक्शन कमी होतं. चौथी गोष्ट मगाशी आपण जर पाहिलं ते की जखम, कुठलीही जखम झाली तर ती बरी व्हायला वेळ लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं शुगरच्या पेशंट्समध्ये एक सिम्पटम जो आपल्या ऐकणाऱ्यांसाठी वाटत असेल की आपल्या हातापायाला जर मुंग्या येत असतील आणि त्या नकळत येत असतील, बऱ्यापैकी लोकांना वाटतं की व्हिटॅमिन B12च्या कमतरतेमुळे हातापायाला मुंग्या येतात, तर तिथंही ते मिसडायग्नोज होऊ शकतात. B12च्या कमतरतेमुळे हातापायाला मुंग्या येतात, त्या डायग्नोज झाल्या, B12चं इंजेक्शन्स किंवा सप्लिमेंट्स घेतले की त्या कमी होतात. पण तरीही जर तुमच्या हातापायाला सुन्नपणा जाणवणे, मुंग्या येणे हे जर जाणवलं तर ते डायबिटीज असू शकतो. आणि आपल्या इंडियामध्ये डायबिटीजचे प्रमाण भरपूर आहे, तर त्याचं काय रिझन आहे? तुम्ही जर पाहिलं तर आय विल गो बॅक टू 1990s LPG रिफॉर्म्स तुम्हाला माहिती असतील. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन जे भारतात झालं. भारतीय संस्कृती आणि परंपरा पाहता आपलं जे आहार आहे तो बऱ्यापैकी इट्स सीझन वाईज चेंज होणारा आहार आहे. की हुरडा असेल किंवा उन्हाळ्यामध्ये खाण्याचे काही पदार्थ किंवा फळं असतील, पावसाळ्यामध्ये काही अवॉइड करायच्या गोष्टी असतील, श्रावणासारखा महिना असेल ज्याच्यामध्ये मांसाहार आपण टाळतो आपल्या संस्कृतीनुसार, या सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्यात खूप अनेक वर्षांपासून आणि अजूनही कराव्यात. त्याला काही शास्त्रीय कारणं आहेत. बट गेल्या 20-25 वर्षांमध्ये आपलं जंक फूडचं जे कन्झम्पशन आहे, खाण्याच्या वेळा ज्या चुकीच्या आहेत,
खाण्यामध्ये आपण जी शुगर, एक्सेसिव्ह अमाऊंट ऑफ ॲडेड शुगर्स जे घेतोय, तुम्ही जर पाहिलं तर आपण सर्वजण ज्यावेळी लहान होतो, गेले 20-25 वर्षापूर्वी, तर सणालाच फक्त गोड घरात बनायचं. आता सध्या इझिली गोड सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतं ऑन द टेबल, आणि त्याच्यामुळे त्याचं कन्झम्पशन वाढल्यामुळे आणि लाईफस्टाईल चेंजेसमुळे शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे, डायबिटीस. आणि वजन आणि डायबिटीज याचा काही संबंध आहे का? ह्याचा नक्कीच डायरेक्टली कोरिलेशन आहे. हायर दी ओबेसिटी, दॅट इज वजन, हायर दी चान्सेस ऑफ गेटिंग डायबिटीज. त्याचं सिंपल कारण असं आहे, जास्त वजन म्हणजे काय, तर शरीरामध्ये जास्त फॅट असणे. त्या फॅट मे बी बिकॉज ऑफ ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट कन्झम्पशन, आणि कार्बोहायड्रेट्स इज द कन्झम्पशन, त्याच्यानंतर कन्व्हर्जन ज्यावेळी होतं तेव्हा ते शुगर्समध्ये होतं, ते बॉडीमध्ये शुगर म्हणून स्टोअर होतं आणि ते पुढे डायबिटीजमध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि या डायबिटीजमध्ये डेंजर झोन काही असतो का? डेंजर झोन हा असतो जर तो फर्स्ट एक जर मिसडायग्नोस्ड असेल आणि खूप हाय शुगर्स असतील तर. दोन, जर ते आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स जे आहेत त्या देऊन सुद्धा जर साखर कमी येत नसेल तर. तिसरं, इन्सुलिनला जर बॉडी रेझिस्टंट असेल तर. या सगळ्या गोष्टी जर जाणवल्या तर शुगर अनकंट्रोल राहते आणि मगाशी जे कॉम्प्लिकेशन्स आपण पाहिले त्याच्यामुळे बॉडी अफेक्ट होऊन ते डेंजर झोन मध्ये जाऊ शकतो. तर यासाठी डाएट काय असला पाहिजे, म्हणजे जे शुगर पेशंट आहे त्यांचा डाएट आणि रेग्युलरचा यांचा वेगळा असला पाहिजे, की रेग्युलरवाल्यांनीच ते कंट्रोलमध्ये तो रेग्युलर डाएट चालतो त्यांना? डाएट असा स्पेसिफिक डायबेटिक पेशंटसाठी नाहीये. पण माझं असं सजेशन आहे की आपण एक कन्सेप्ट आहे डायबिटीजमध्ये जी प्री डायबिटीज, जसं HbA1c मगाशी मी जी टेस्ट सांगितली त्याची नॉर्मल रेंज असते साधारण 6.4% खाली त्याची व्हॅल्यू राहावी. जर ती 5.6 to 6.4 आहे तर ते प्री डायबिटिक आहे. म्हणून डायग्नोसिस किंवा टेस्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्री डायबिटिक पेशंट्स ज्यावेळी आमच्याकडे येतात आणि बऱ्यापैकी टीनेज ग्रुप अराउंड ॲव्हरेज एज 30 आहे त्यांचं, ते येतात त्यावेळी आम्ही त्यांना हीच कल्पना देतो की तुम्ही जर आहारामध्ये ठराविक बदल केले, लाईफस्टाईलमध्ये काही बदल केले तर तुम्हाला डायबिटीज पासून आपण प्रिव्हेन्शन करू शकतो. आणि डाएटमध्ये सिंपल गोष्टी आहेत, कमी शुगर, लिमिटेड अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स आणि एक बॅलन्स्ड डाएट ज्याच्यामध्ये तुमचे फायबर्स, ज्याच्यामध्ये तुमचे पल्सेस, तुमचे ग्रीन लिव्स आणि फ्रुट्स, या सगळ्या गोष्टींचं जर व्यवस्थित संमिश्रण आपल्या आहारामध्ये असेल तर शक्यतो आपल्याला डायबिटीज होत नाही. ओके. आणि डायबिटीजसाठी जे आपण गोळ्या घेतो आणि इन्सुलिन घेतो ते नक्की शरीरात काय करतं ज्याच्यामुळे ते कंट्रोल राहतं? येस, आता त्या ट्रीटमेंटच्या खोलामध्ये मी जाणार नाही, फक्त इन्शुलिनचा काय रोल असतो तो मी तुम्हाला सांगेन. जे आपण टॅबलेट्स, ओरल हायपोग्लायसेमिक एजंट्स, OHAs म्हणतात, ते आपण घेतो, ते शरीरातली शुगर कमी करायचा किंवा शरीरात इन्सुलिन तयार करण्याची प्रक्रिया वाढवायचं काम करतं. 2, आणि जे आपण इन्सुलिन बाहेरून जे इंजेक्ट करतो त्याचं काम तेच असतं की शरीरात पॅनक्रियास मधून तयार होणारं इन्सुलिन जर योग्य प्रमाणात होत नसेल तर आपण ते बाहेरून इंजेक्ट करून ब्लड शुगर लेवल्स नॉर्मल रेंजमध्ये मेंटेन करायचा प्रयत्न करतो. ओके. आणि यात बऱ्याचदा असं आपल्याला बघण्यात येतं की बाहेर कुठेतरी बोर्ड लागले असतात की या गोळ्या मिळतील त्यांनी तुमचं शुगर कम्प्लीट तुम्ही नॉर्मल होऊन जाईल, शुगर नाहीसं होऊन जाईल, तर असं होतं का? आता गोळ्यांवरती शुगर लगेच नाहीशी होते का, तर या गोष्टीला मी प्रमोट करणार नाही किंवा ह्याच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगेन की तुम्ही सर्वांनी आता सध्या ऐकताय, सोशल मीडियावरही आहे किंवा रील्स, पॉडकास्टही आहे, डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम. मला ते विचारायचं होतं. डायबिटीज रिव्हर्सल हा शक्य आहे का, तर त्याचं उत्तर हो. येस. फक्त त्याला काय आहे तर एक, तुमचा डायबिटीजचा टाईप 1 आहे, टाईप 2 आहे. 2, तुमची जीवनशैलीमध्ये तुम्ही किती बदल घडवून आणू शकता, तुम्ही ॲट कुठल्या एज आणि कुठल्या स्टेज ऑफ डायबिटीजला आहात, आणि तुमचं ट्रीटमेंट, इट हॅज टू बी अ कोऑर्डिनेटेड ट्रीटमेंट प्लॅन. म्हणजे शुगर गोळ्या ज्या आहेत त्या, तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, तुमचं डाएट आणि तुमची बॉडी त्या सगळ्यांना कसं रिस्पॉन्ड करते त्यानुसार डायबिटीज रिव्हर्सल होऊ शकतो का, तर त्याचं उत्तर हो आहे. म्हणजे समजा आता मला टाईप 2 डायबिटीज आहे आणि एज 55 आहे, तर मी काय असं दैनंदिन याच्यात चेंजेस करायला पाहिजे की डायबिटीज रिव्हर्सलची शक्यता जास्त होईल? येस. पहिलं सगळ्यात महत्वाचं आहे की मी सुरुवात करेन की झोप. ओके. आजच्या घडीला जर आपण सर्वे केला तर 10 पैकी 8.5-9 लोक, 9% लोकांना झोप व्यवस्थित किंवा पुरेशी मिळत नाहीये. दॅट इज द फर्स्ट रिझन. कारण झोपेमध्ये या हॉर्मोन्सचं प्रोडक्शन, त्यांचं सिक्रिशन आणि त्यांचं फंक्शनिंग हे चांगलं होतं. 1. 2 आहे की तुमचा व्यायाम.
व्यायाम हे डायबिटीज असो किंवा सगळेच मगाशी जसं मी म्हटलं नॉन कम्युनिकेबल डिसीज असो त्याच्यावरचा उपाय आहे. तर ॲटलिस्ट 45 मिनिट्स ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमच्या वयानुसार तुमच्या बॉडीच्या स्ट्रेंथनुसार ती असावी. 2. तिसरं आहे की योग्य समतोल आहार, बॅलन्स्ड डाएट. आणि 4थं आहे की कमी शुगर्स तुमच्या आहारामध्ये, आणि जे एरिएटेड ड्रिंक्स आहेत किंवा जे शुगर्स आपण वरतून घेतो ते जर लिमिटेड अमाऊंटमध्ये घेतले तर शक्यतो आपण डायबिटीजकडे जाणार नाही. आणि सर्वात महत्वाचं आहे की तुमची फॅमिली हिस्ट्री, जर आपल्या आजी आजोबा, भाऊ बहीण, आई वडील यांच्यापैकी कुणाला जर डायबिटीज असेल तर माझं सगळ्यांना सजेशन आहे की आफ्टर 30 किंवा अराउंड 30 वर्षातून एकदा तुम्ही ह्या टेस्ट करून घ्याव्यात. सो तो जास्त उशिरा आपल्याला लक्षात येणार. म्हणजे जर इनकेस जर फॅमिलीमध्ये कुणाला जर डायबिटीज असेल तर आपल्याला होण्याची शक्यता आहे. शक्यता जास्त आहे. जेनेटिक प्रीडिस्पोजिशन जसं मी मगाशी म्हटलं टाईप 1 मध्ये असू शकतं, आणि टाईप 2 मध्ये सुद्धा जर जेनेटिकली तो ट्रान्समिट होऊन किंवा आई बाबांमध्ये जर असेल तर मुलांमध्ये होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके. आणि ज्या ट्रीटमेंट घेतो आपण बीपी शुगर साठी वगैरे, तर या गोळ्यांमुळे काही दुष्परिणाम होतात का, म्हणजे साईड इफेक्ट आहे का त्यांचे काही? व्हेरी ट्रूली आय विल से की नो ड्रग इज विदाउट अ साईड इफेक्ट. एनी ड्रग, डोक्या दुखण्यासाठी जरी आपण गोळी घेतली किंवा पॅरासिटामॉल जे सगळेजण घेतो त्याचाही हलक्या प्रमाणात साईड इफेक्ट असतो. पण आपल्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करावा लागतो की कधी कुठली ट्रीटमेंट किती वेळासाठी देणं गरजेचं आहे, किती प्रमाणात देणं गरजेचं आहे. त्यानुसार आपण ती ट्रीटमेंट दिली की त्याचे साईड इफेक्ट्स कमी आणि गुड इफेक्ट्स जास्त होतात. आणि डायबिटीजमुळे डायबिटीज असताना बऱ्याचशा आपल्या अवयवावरती त्याचा परिणाम होतो, तो काही टाळता येऊ शकतो का? तो टाळता नक्कीच येऊ शकतो. त्याच्यामुळेच आपण जसं मूळ म्हणतो, हे सगळ्यांचं मूळ आहे की त्याचं डायग्नोसिस आणि शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये ठेवणे. शुगर लेवल्स एकदा आपण कंट्रोलमध्ये ठेवायला लागले ते जर हे जे मी कॉम्प्लिकेशन्स तुम्हाला सांगितले जसं ग्लाउकोमा असेल किंवा कॅटरॅक्ट असेल, मोतीबिंदू जे आपण म्हणतो, ते हे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत. जर आपण मुळामध्येच किंवा मिड स्टेजलाच डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवला, त्याच्याकडे दुर्लक्ष नाही केलं आणि पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित घेतली तर या कॉम्प्लिकेशन्स आपण नक्कीच टाळू शकतो. आणि आता घरच्या घरी आपल्याला शुगर टेस्ट करायच्या बऱ्याचशा मशीन झाल्या आहेत. तर रक्तातील शुगर टेस्ट करायच्या काही सिंपल मशीन्स कुठल्या आहेत आणि टेक्नॉलॉजीनी या सगळ्या प्रोसेसला किती मदत होती? आहेत आपल्या सगळ्यांच्या बऱ्यापैकी जे शुगरचे पेशंट्स असतात किंवा ज्या घरामध्ये एखादा पेशंट शुगरचा आहे तर बऱ्यापैकी लोकांना त्याची जाणीव असते की सिंपल ग्लुकोमीटर म्हणून नाव आहे ते असते, दॅट इज व्हेरी इफेक्टिव्ह. तर त्याच्यावर जरी घरात कोणी शुगरचा पेशंट असेल तर लोकांनी सुद्धा एक 35 नंतर घरातल्या साधी ती ग्लुकोमीटरवर टेस्ट करून बघितली तरी चालते. त्या शुगरला म्हणतात BSL रॅन्डम, म्हणजे कधीही जेवणाची वेळ संबंध नाही किंवा कधी तुम्ही काय खाल्लंय, किती वेळ झालाय ह्याच्याशी न करता फक्त ब्लड शुगर रॅन्डम करतो. ती रॅन्डम लेवल शक्यतो 100च्या आसपास असावी, तर ती एक आहे. दुसरं टेक्नॉलॉजी आहे जे की कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग अशी एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये एक डिव्हाइस येतो, जो डिव्हाइस हातावरती लावता येतो. जे शुगरचे पेशंट्स आहेत जे इन्सुलिनवर आहेत किंवा जे जास्त शुगर राहते त्यांच्यासाठी त्याच्यावरती नेहमी ग्लुकोजवर ते लेवल्स दाखवतात, CGM वर. ते लेवल दाखवल्यामुळे एक त्याचा फायदा होतो की डॉक्टरांनाही की पेशंटला इन्सुलिन किती द्यायचं, गोळ्यांचा डोस कसा मॅनेज करायचा. कारण खूप वेळा तुम्ही लक्षात आलं असेल किंवा ऐकलं असेल की कमी शुगर झाली म्हणून पेशंट चक्कर आलं किंवा हायपोग्लायसेमियामध्ये गेला. ते होऊ नये म्हणून कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग मध्ये आपण एक ठराविक रेंज सेट करतो की पेशंटची शुगर या लेवलच्या कमी येऊ नये. आणि बऱ्याचदा होतं की अचानक शुगर लेवल कमी आल्यामुळे असं होतं, ते अचानक कसं काही कमी होते शुगर लेवल? ऍक्च्युली शुगरचं जे मेटाबॉलिझम आहे किंवा प्रोडक्शन आहे तर आपल्या मेंदूपासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्याला शुगर प्रत्येक ऑर्गनला, प्रत्येक अवयवाला लागते एक. तर त्याच्यामुळे इट डिपेंड्स अपॉन की विच ऑर्गन इज रिक्वायरिंग द शुगर प्रेझेंटली ॲट दिस मोमेंट, कुठल्याला नको आहे. लिव्हरमध्ये त्याचं प्रोडक्शन किती आहे किती नाहीये त्याच्या लेवल्स त्यानुसार व्हेरी होतात. तर कधी कधी ड्यू टू ओव्हरडोस ऑर ड्यू टू मिसमॅनेजमेंट ऑफ द मेडिसिन्स आर इन्सुलिन लेवल, त्यामुळे पेशंटला हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. तर माझं एक सांगणं आहे, जे शुगरचे पेशंट्स आहेत आणि जे ट्रीटमेंटवर आहेत आयदर ऑन इन्सुलिन ऑर ड्रग्स, त्यांनी त्यांच्या जवळ एक साधारण बिस्किटचा पुडा किंवा थोडीशी साखर जमलं तर नक्कीच ठेवावी. प्रवासामध्ये असेल किंवा कुठे नवीन ठिकाणी तुम्ही गेला असाल आणि कधीही तुम्हाला लो शुगर झाल्याचं जाणवलं तर या गोष्टी तुम्ही खाल्ल्यानंतर त्या शुगर्स नॉर्मल लेवलला येतात. आणि बऱ्याचदा होतं की शुगरची काळजी करणे, शुगर झाल्यानंतर
त्यात झालेले बदलाव, कारण की बऱ्याचदा एक जीवनशैलीतच बदलाव होऊन जातो, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना काही मानसिक तणाव जाणवतो. तर याचे काय कारण आहेत आणि काय करायला पाहिजे? मानसिक तणाव जाणवतो का, तर त्याचं उत्तर नक्की हो आहे. आमच्या पेशंट्सवरून जे आम्हाला अनुभव येत होतो, कारण सगळ्यात मोठा प्रश्न शुगरच्या पेशंट्सला किंवा डायबेटिक पेशंट्सला हा पडतो की काय खाऊ काय नको, हे चालतं हे नाही चालत. एन नंबर ऑफ सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म्स आहेत किंवा जे त्यांना नॉलेज मिळतं की हे खाल्लं पाहिजे नाही खाल्लं पाहिजे. तर माझं सिंपल सजेशन आहे, त्यांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला ऐकावा, एक स्पेसिफिक डाएट ठेवावा, त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या फॉलो कराव्यात, म्हणजे हे खावे आणि हे टाळावे, हे सगळं फॉलो करावं. आणि मानसिक ताणतणावासाठी जसं मी मगाशी म्हटलं तसं फिजिकल ऍक्टिव्हिटी, योगा आणि मेडिटेशन या सगळ्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. या गोष्टी पाळल्या की तसा मानसिक ताण येत नाही. आणि जर डाएट बद्दल तुम्ही सांगत होते, तर डाएटमध्ये असं आहे की शुगर खाल्ल्यानेच आपल्याला डायबिटीस होतं का, की त्याच्या नाही, जरी आता बऱ्याच जण की शुगरचं प्रमाण त्यांचं नसतंच पण तरी त्यांना डायबिटीस होतो? येस गुड क्वेश्चन. तर असं नक्कीच नाहीये की खूप जास्त साखर खाल्ली किंवा शुगर खाल्ली किंवा आपले जे स्वीट प्रोडक्ट्स आहेत ते खाल्ले तरच शुगर होते, असं नाहीये. नॉर्मली असं आहे की तुमचं कार्बोहायड्रेट कन्झम्पशन जे आहे ते जर जास्त असेल तर त्याचंही उद्या कन्व्हर्जन शुगर्समध्ये होऊन तुमच्या बॉडीचे शुगर्स वाढू शकतात. फास्टिंग इन्सुलिन नावाची एक कन्सेप्ट असते. फास्टिंग इन्सुलिन म्हणजे तुमचं शरीरामध्ये इन्सुलिन तयार करायची प्रक्रिया ती नक्कीच जास्त असते ज्यावेळी तुमचं फास्ट फूड किंवा कार्बोहायड्रेट कन्झम्पशन असतं. तर तुम्ही एक बॅलन्स डाएट, त्याच्यामध्ये तुमचे प्रथिनयुक्त म्हणजे प्रोटीन आणि फॅट्समध्ये गुड फॅट्स दॅट इज ड्राय फ्रुट्स, बाकीचे जे फ्रुट्स आहेत, घी, बटर, तूप, या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या, तुमचे फॅट लेवल चांगले ठेवले, प्रोटीनमध्ये तुमचे व्हेज आणि नॉन व्हेजिटेरियन सोर्स हे जर चांगले ठेवले, आणि कार्बोहायड्रेट्स ज्याच्यातला मेजर सोर्स आहे की आपण चपाती, व्हीट आणि राईस हे कन्झम्पशन जर कमी लेवलला किंवा मीडियम लेवलला ठेवलं तर तुम्हाला शक्यतो डायबिटीज होणार नाही. अच्छा, म्हणजे वजन वाढण्यासाठी जे जे कारणीभूत आहे ते कमी केलं तर डायबिटीज वरती पण त्याचा परिणाम होतो? 100%. आणि असं बघितलं जातं की बऱ्याचदा गरोदरपणात काही महिलांना डायबिटीज होतो, तर त्यासाठी त्यांनी त्यांच्या शरीरासाठी आणि मुलासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे? येस जेस्टेशनल डायबिटीज त्याला कन्सेप्ट म्हणतात. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे डायबिटीज ड्युरिंग प्रेग्नन्सी. तर त्याच्यामध्ये एक आहे की जे आपण प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यानंतर ज्या बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करतो, ANC प्रोफाईल आम्ही त्याला म्हणतो, ते व्यवस्थित करावं. एक दुसरा, जर त्यांच्या आईंना किंवा त्यांच्या बहिणीला किंवा मावशीला या कोरिलेशन मध्ये जर शुगर्स झाल्या असतील ड्युरिंग प्रेग्नन्सी तर त्या महिलेनी वेगळी काळजी घ्यावी. आणि त्याला ट्रीटमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये काही असं ट्रीटमेंट नाहीये किंवा काही कॉम्प्लिकेशन्स होतात का, तर नाही होत. जर शुगर्स कंट्रोलमध्ये राहिल्या पूर्ण 9 महिने प्रेग्नन्सीच्या तर शक्यतो कॉम्प्लिकेशन होत नाही. पण तर ज्या मिसडायग्नोज झाल्या किंवा जे डॉक्टर्सचे ऍडवाइस व्यवस्थित नाही घेतलं तर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात आणि बाळाला त्रास होऊ शकतो. आणि मग असं होतं की बाळाला पण शुगर होतं असं काही होत नाही ना? आय विल नॉट से इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. देर आर फ्यू चान्सेस की बाळाला शुगर होऊ शकते, बट इट डिपेंड्स की जर आईची शुगर आपण प्रेग्नन्सीमध्ये व्यवस्थित कंट्रोल ठेवली तर शक्यतो इतका त्रास होत नाही. आणि इनकेस जर बाळाला शुगर झाली आहे किंवा छोट्या मुलाला शुगर आहे तर त्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे? येस, तर त्याच्यामध्ये शक्यतो जसं आपण सुरुवातीला डिस्कस केलं तर टाईप 1 डायबिटीजच असतो की मग तो जेनेटिकली आलेला असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला इन्सुलिनचं कसं त्याच्यामध्ये संमिश्रण करता येईल आणि त्याचं मॅनेजमेंट डिपेंडिंग केस टू केस बेसिस करता येत. ओके. आणि तुम्ही ज्या ह्याच्याबद्दल मशीन बद्दल सांगितलं तर काही ऍप्स वगैरे आलेत का ज्याच्यामुळे तुम्हाला शुगर मेंटेन ठेवण्यासाठी काही मदत होऊ शकते? काही भरपूर हेल्थ ट्रॅकिंग ऍप्स जे सगळ्यांना माहिती आहेत, हेल्थ ट्रॅकिंग ऍप्स आहेत ज्याच्यामध्ये तुमचं फिटनेस लेवल्स, तुमचे नंबर ऑफ स्टेप्स, तुमचं डाएट जे तुम्ही फॉलो करताय या गोष्टी लक्षात येतात. डायरेक्टली शुगर कळण्यास एवढं अजून टेक्नॉलॉजी तितकीशी रॅम्पंटली अवेलेबल नाही आहे. बट ब्लड शुगर जे आपण रॅन्डम शुगर मगाशी म्हटलं की फक्त सिंगल ड्रॉप ऑफ ब्लड इज सफिशियंट इनफ टू टेल यू वेदर यू आर नॉन डायबेटिक ऑर डायबेटिक. इतकं सिंपल. आणि डायबिटीज साठी म्हणजे डायबिटीज झाल्यानंतर बराच खर्च येतो ते मेंटेन ठेवण्यासाठी वगैरे, तर एक कमी खर्चिक आणि एक सोपी अशी काही ट्रीटमेंट आहे का किंवा काही अवेलेबल होती इथे अशा काही जागा? आता तसं आहेत, काही संस्था आहेत, पुण्यामध्ये आहेत किंवा महाराष्ट्रभर आहेत जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. बऱ्यापैकी मी गव्हर्नमेंट सेटअपमध्ये ही काम केलेलं आहे
सो आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये या ज्या मेडिसिन्स असतात शुगरच्या त्या फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हर केल्या जातात. त्यामुळे जे घटक आहेत समाजातले ज्यांना ट्रीटमेंट महाग वाटते किंवा नॉन अफोर्डेबल आहे ते त्याचा लाभ नक्की घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट शुगरचं जे आहे की ट्रीटमेंट फार जास्त महाग नाहीये. तर माझं पहिल्यापासून हेच सजेशन राहील सगळ्यांना, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर देन क्युअर. तुम्ही शक्यतो शुगर होऊ नये यासाठी सांगितलेल्या ज्या काळजी आहेत त्या घ्या, गोष्टी मॅनेज होतात. आणि जर समजा आता नुकताच कुणाला डायबिटीज झालंय तर त्याला तुम्ही काही एकदम खूप महत्वाचा असा कुठला सल्ला द्याल? जर न्यूली डायग्नोज डायबिटीज आहे तर माझी लाईन ऑफ मॅनेजमेंट किंवा आमच्या बऱ्यापैकी कन्सल्टंटशी असते की वी वेट अँड वॉच हाऊ हिज बॉडी रिस्पॉन्ड्स. त्याच्यामध्ये लाईफस्टाईल चेंजेस काय आणू शकतो ह्यामध्ये आपण बघतो, डाएट मॉडिफिकेशन्स काय आणू शकतो ह्याच्यावर आपण लक्ष देतो. आणि वी स्टार्ट विथ व्हेरी सिम्पल ड्रग इनिशियली टू मेंटेन हिज शुगर्स और ब्रिंग इट बॅक टू नॉर्मल लेवल्स, आणि ते मॅनेज होऊन जातं. आणि समजा डायबिटीज झालंय तर त्यासाठी घरच्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? त्या म्हणजे त्या व्यक्तीच्या घरच्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? ओके, डायबिटीजमध्ये काळजी इन द सेन्स जसं आहे मी तुम्हाला सांगितलं की शुगर लेवल्स आपल्या शरीराला एक ठराविक शुगर लेवलची सवय होऊन जाते. ज्यावेळी मेडिसिन्स घेतात किंवा जर इन्सुलिन एखाद्या पेशंटला चालू असेल तर त्यांनी आपल्या शुगर लेवल्स मॉनिटर कराव्यात, त्या मेंटेन कराव्यात. हायपोग्लायसेमिक अटॅक जे आम्ही म्हणतो ते येऊ न देण्याची काळजी घ्यावी. आणि मगाशी सांगितलं तसं शुगर म्हणजे बिस्किटचा एक पुडा असेल किंवा थोडीशी साखर असेल ती नेहमी बरोबर ठेवावी, जेणेकरून त्यांना जर थोडीशी चक्कर येणे, अचानकपणे घाम येणे या गोष्टी जाणवल्या तर ती साखर देऊन इमिजिएटली जवळच्या डॉक्टरांना भेटावं. आपण बघतोय की IT मुळे किंवा IT वाल्यांना शुगरचा बराच एक सिम्पटम्स वगैरे आपल्याला दिसत आहेत. त्यांनी विशेष करून काय काळजी घ्यायला पाहिजे? येस, आता IT सेक्टर जसं मगाशी आपण LPG रिफॉर्म्स म्हटलं, आपलं सेडेंटरी लाईफस्टाईल एक 90% लोकांचं आपल्या सध्या सिटीजमध्ये ऑल ओव्हर इंडिया किंवा ग्लोबली हे झालेलं आहे. तर बिकॉज ऑफ सेडेंटरी लाईफस्टाईल आपलं तितकंसं मेटाबॉलिझम जे आहे ते होत नाहीये. IT क्राऊडमध्ये सुद्धा सेम हे आहे. आणि IT क्राऊडचे जे वर्किंग आवर्स आहेत ते बऱ्यापैकी 9 to 12 आवर्स आहेत आणि लेट नाईट्स आहेत. त्याच्यामुळे रात्रीचं जर खाणं होत असेल जेवणानंतर तर ते टाळावं. शक्यतो हेल्दी फूड्स बरोबर ठेवावेत, जसे ड्रायफ्रुट्स असतील, फ्रुट्स असतील, काही स्नॅक्स असतील जे हेल्दी स्नॅक्स आपण आहेत मार्केटमध्ये ते बरोबर ठेवावेत. आणि आपलं जे अॅन्युअल हेल्थ चेकअप असतो, जो त्यांचा कॉर्पोरेट हेल्थ चेकअप असतो, त्याच्यामध्ये नक्कीच सहभागी व्हावं. त्याच्यामध्ये जर काही डायग्नोसिस आलं तर डॉक्टर्सची कन्सल्ट करा. ओके. आणि बऱ्याच जणांचं काम असं असतं की त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं कामामुळे, तर त्यांनी ब्लड शुगर कसं मेंटेन करता येईल ट्रॅव्हल करताना? येस, ट्रॅव्हल करताना सगळ्यात महत्वाचं शुगर लेवल फ्लक्च्युएट होतात. त्याला कारण आहेत बिकॉज शेड्यूल हेक्टिक असतं किंवा प्लॅन्ड नसतं. दुसरी गोष्ट आहे की दे शुड ऑलवेज कॅरी देअर मेडिसिन्स. मोस्ट ऑफ द टाइम्स दे फॉरगेट टू कॅरी देअर मेडिसिन्स. सो गोळ्या बरोबर ठेवणं हे एक दुसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही जवळच्या ज्या ठिकाणी तुम्ही ट्रॅव्हल करताय त्या ठिकाणचे डॉक्टर किंवा एक जवळचा मित्र यांना कल्पना देऊन ठेवणे की मला शुगर आहे, कंट्रोल अनकंट्रोल, आणि त्यानुसार ट्रीटमेंट व्यवस्थित घ्या. आणि आपण बघतो की डायबिटीज झाली आहे आणि डायबिटीज रिव्हर्स करायसाठी ज्या प्रोसेस आहेत, म्हणजे आता काही तुम्ही सांगितलं ज्या प्रकारात काही डाएट आहे, काही हेल्थ रिलेटेड काळजी घ्यायची तर त्याच्यावरती काही असं विशेष संशोधन सुरू आहे का की जर ते आलं तर खूप जास्त प्रमाणात त्याचा फायदा होईल आणि आपल्याला डायबिटीज कव्हर करायला, म्हणजे पोलिओ सारखा आपण डायबिटीज कंट्रोल करू शकू असं काही? येस, डेफिनेटली. WHO अँड ऑल दी ग्लोबल ऑर्गनायझेशन्स आणि आपले इंडियनचे ICMR, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, दे आर वर्किंग डेफिनेटली ऑन दिस. तर त्याच्यामध्ये काय करतायत ते की सगळ्यात महत्वाचं डायबिटीज पेशंट्समध्ये हे आहे की कंप्लायन्स टू ड्रग्स. रोज एखाद्याला 2-2 किंवा 3-3 गोळ्या घेणं हे कुणालाही आवडत नाही, जमत नाही किंवा ते टिकवता येत नाही. तर त्याच्यासाठी वन्स अ मंथ इंजेक्शन्स देता येतील का, की एकदा ते इंजेक्शन दिलं की पूर्ण 1 महिना तुमची शुगर लेवल्स नॉर्मल रेंजमध्ये राहतील. तर ते एक इनोव्हेशन येते. सेकंड इज सुपर रिच अँड न्यूट्रिएंट फूड्स किंवा फूड पॅकेट्स किंवा कॅप्स्युल्स असे येतात की ते खाल्ल्याने तुमची शुगर खायची इच्छा सुद्धा कमी होईल आणि तुम्हाला एक बॅलन्स न्यूट्रिशन डाएट मिळाल्यामुळे तुमचं डायबिटीज किंवा शुगर लेवल्स कंट्रोलमध्ये राहतील. ओके. आणि समजा डायबिटीज झाल्यानंतर एक त्याबद्दल एक माहिती जर मिळवायची आपल्याला, समजा नवीन व्यक्तीला डायबिटीज झाली आणि त्याला आणखी त्याच्याबद्दल समजून घ्यायचं आहे, तर याच्याबद्दल काही सोर्सेस आहे का? रिसोर्सेस भरपूर तसे अवेलेबल आहेत तुम्हाला. बट मी जसं बेसिक सांगितलं, काय होतंय मला एक प्रॅक्टिसमध्ये जाणवते लास्ट 10 years वेन आय एम प्रॅक्टिसिंग, की सध्या सोशल मीडिया म्हणण्यापेक्षा गुगल
किंवा असं या गोष्टींचा वापर होऊन लोक त्याच्यावरती तो आजार वाचतायत. शेवटी त्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या रिसोर्सेसवरून आलेली माहिती एकत्र केलेली असते आणि ती दिलेली असते. आणि एक लाईट मोडमध्ये एनी इलनेस, सध्या साधा सर्दी खोकला असेल तरी फायनल लास्ट लाईन्स तिथे असे असतात, मे लीड टू डेथ. सो पेशंट या सगळ्या गोष्टींना घाबरून जातो. तर माझं सिंपल सजेशन आहे, जे मगाशी आपण गोष्टी डिस्कस केल्या, तुम्ही योग्य आहार, झोप, तुमचा व्यायाम या सगळ्या गोष्टी फॉलो करणे, पॉलिडिप्सिया, पॉलियुरिया, पॉलिफेजिया, अतितहान, अतिभूक आणि लघवीला सतत लागणे या गोष्टी जाणवल्या तर त्या डॉक्टरांशी, तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी कन्सल्ट करणे आणि वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा आपली रॅन्डम ब्लड शुगर करणे, या गोष्टी जर आपण पाहिल्या तर 99% तुम्हाला डायबिटीज होऊ शकत नाही. आणि तुमच्या आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तुम्हाला असं कुठलं एक कॉमन रिझन दिसलंय की याच्यामुळे डायबिटीस होतो, ऍटलीस्ट तुम्ही हे तरी कट करा? खूप सिंपल, एका शब्दात उत्तर द्यायचं तर इग्नोरन्स. इग्नोरन्स हे सगळ्यात मोठं कारण आहे डायबिटीजसाठी, की हे मला शुगर होऊ शकत नाही, किंवा अरे कालच जास्त गोड खाल्लं होतं, मित्राच्या घरी जेवायला गेलो म्हणून शुगर, आज शुगर जास्त आली, डॉक्टर मला शुगर नसेल. दुसरी गोष्ट, टेस्टच चुकीची असेल की परत करूया. डॉक्टरांनी फॉलोअपला बोलवल्यानंतर मॅक्झिमम टाइम्स फॉलोअपला न येणे, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही आमच्या टर्ममध्ये इग्नोरन्स म्हणतो. तर सिंपल आहे, तुम्ही थोडंसं एक प्रोसेस आहे त्याला फॉलो करा. जे तुमचे विश्वासू डॉक्टर्स असतील, कन्सल्टंट्स असतील, त्यांच्यावर ट्रस्ट करा आणि सिंपल तुमचे शुगर लेवल्स जर मेंटेन ठेवले रेंजमध्ये तर शक्यतो काय अडचण येत नाही. आणि आपलं हे शुगर मेंटेन ठेवण्यासाठी कसे सुपर फूड वगैरे काही आहेत का? आहेत तसे सुपर फूड्स आहेत. एक सिंपल 2-3 आपल्या घरगुती उपाय जे मी सांगतो, मेथीचे दाणे, जे बऱ्यापैकी मी पेशंट्सला सांगतो आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट्सही आहेत. मेथीचे दाणे हे सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतात. ते रात्री 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवत घालणे, सकाळी उठले की ते मेथीचे दाणे उपाशी पोटी चावून खाणे आणि जे पाण्यात आपण ते भिजवले ते पाणी पिणे, हे एक घरगुती उपाय आहे ज्याचे चांगले रिझल्ट्स आहेत. आणि थोडं कारलं जसं आपण म्हणतो त्याचे डेफिनेटली रिझल्ट्स आहेत. लोक कारल्याचा ज्यूस असेल किंवा कारलं वेगवेगळ्या प्रकारामध्ये खाणे, शिजवून खाणे आहे, या गोष्टी असतील. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण लिंबाचा पाला आणि गूळ हे कडू जे आहे त्याचं एक हे मिश्रण करून खातो, तेही एक खूप चांगलं त्याच्यावरती हे आहे. तर आपल्याला जर लिंबाचा पाला घरामध्ये किंवा आजूबाजूला अवेलेबल असेल तर दिवसातून 2 कडू लिंब तुम्ही धुवून चांगले जर उकळून पाण्यात घेतले आणि ते खाल्ले तर डेफिनेटली शुगर लेवल्स नॉर्मल राहण्यामध्ये त्याचा फायदा होतो. लिंबाचा पाला ते कच्चा नाही खायचा, थोडासा पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये, कारण त्याच्यावर आता माहित नाही आपण तो बाहेर असतो कसा आहे, त्याच्यासाठी तो पाण्यामध्ये उकळून किंवा थोडंसं चांगला धुवून घेऊन जर चावून खाता आला तर खूप चांगलं. अदरवाईज त्याची थोडीशी पेस्ट करून जर खाल्ली तर ते उत्तम. आणि यात व्हाईट राईस, ब्राऊन राईस किंवा मिलेट्स वगैरे याचा काही परिणाम रोल आहे? शक्यतो जे आपण म्हणतो की भरडलेलं धान्य, तर ते भरडलेलं धान्य खावं. म्हणजे जे अनपॉलिश्ड राईस, अनपॉलिश्ड राईस असेल, अनपॉलिश्ड व्हीट असेल, त्याच्यामध्ये आपले ब्लड शुगर लेवल्स नॉर्मल ठेवायचा एक चांगला उपाय आहे. आणि एक छोटी कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, ग्लायसेमिक इंडेक्स. प्रत्येक आहार आपण जे घेतो, चपाती असेल, भाकरी, ज्वार असेल, व्हीट असेल, भाजी असेल, गूळ असेल, साखर असेल, या प्रत्येकाचा एक ग्लायसेमिक इंडेक्स असतो. ग्लायसेमिक इंडेक्स जितका हाय तितकं ते अन्न चांगलं. अच्छा. म्हणजे ते जास्त लेवल पर्यंत तुमच्या शरीरातली शुगर मेंटेन ठेवतं. ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स लो, तो शुगर लवकर वाढवण्यामध्ये त्याचा सहभाग असतो. आणि हे ग्लायसेमिक इंडेक्स कुठे बघायचा आपण? ग्लायसेमिक इंडेक्स हा ऍक्च्युअली डॉक्टरांची नाच माहिती असलेली कन्सेप्ट आहे. तो तुम्हाला गुगलवरती किंवा त्याच्यावर केलं की तुम्हाला मिळतो की कुठल्याही गोष्टीचं मी खातो त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स किती. एक्झाम्पल तुम्ही जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागामध्ये, महाराष्ट्रात असेल तिकडे ज्वार खाल्ली जाते. ज्वारीची भाकरी हा आपला स्टेपल डाएट आहे. त्याचं कारण काय, किंवा आपण जे जनरेशन आहोत त्याच्या एक आधीचं जनरेशन पर्यंत शुगर्स फार कमी प्रमाणात होते आपल्या आई बाबांपर्यंत. त्याचं मेन कारण आहे की आहार साधा होता आणि ज्वार आहारामध्ये होता, ज्वारीची भाकरी. ज्वारीची भाकरी खाल्ल्यामुळे तुमचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त वेळापर्यंत न्यूट्रल राहतो. शुगर स्पाइक्स येत नाही आणि तुम्हाला शुगर खायचे जे क्रेविंग्स आहेत ते होत नाहीत आणि त्यामुळे डायबिटीजकडे आपण जात नाही. सो सिंपल आहे, घरगुती सिंपल आहार हाच त्याच्यावरचा उपाय. आणि इनकेस जर कुणाला क्रेविंग्स होतात किंवा त्यांना रेग्युलर जेवणात साखरेचा काहीतरी पदार्थ पाहिजे असतो, तर असं किती वाजता नंतर साखर खाल्ली नाही पाहिजे किंवा काय? येस, साखर किती वाजता नाही खाल्ली पाहिजे पेक्षा
जसं आपण म्हणतो की सूर्यास्तानंतर जेवणाचं प्रमाण हे खूप 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 लिमिटेड असलं पाहिजे. शक्यतो प्रयत्न करून आपण सगळ्यांनी आपल्या लाईफस्टाईल्समध्ये, मी सुद्धा स्वतः एक डॉक्टर आहे, माझंही रात्री 10:30-11 पर्यंत काम चालू असतं, तरीही मी सजेशन करतो किंवा मी ते फॉलो करायचा प्रयत्न करतो की संध्याकाळी 7च्या आधी तुम्ही जे काही खायचंय, किती खायचंय ते खाऊन घ्या. शक्यतो 7 ते नेक्स्ट डे 7 हा 12 तासाचा तुम्ही फास्टिंग, ज्याला इंटरमिटंट फास्टिंग सुद्धा जी कन्सेप्ट आहे सध्या वेट लॉसमध्ये, तर ती फॉलो करा, तर तुमचे बऱ्यापैकी शुगर लेवल्स मेंटेन राहतील. अच्छा, म्हणजे इंटरमिडिएट फास्टिंग केली तर शुगरला फायदाच होतो? डेफिनेटली फायदा होतो. इंटरमिडिएट फास्टिंगचे 2 फायदे आहेत. एक जे वेट लॉस आहे आणि दुसरा म्हणजे ब्लड शुगर्स आणि फास्टिंग इन्सुलिन, जे मगाशी आपण डिस्कस केलं, त्या लेवल्स नॉर्मल ठेवण्यामध्ये त्याची मदत होते. आणि इंटरमिडिएट फास्टिंगची विंडो काय ठेवायला पाहिजे? There are different classifications for intermittent fasting. To start with, people should start with around 6 to 8 hours. Extend to 12 hours. Maintain that for 3 months. 12 तास इंटरमिटंट फास्टिंग. आणि त्यानंतर 16 तासापर्यंत जर पोहोचू शकले तर खूप उत्तम त्याचे रिझल्ट्स आहेत, ज्याचे वेट लॉसमध्येही दिसतात आणि डेफिनेटली शुगर लेवल्स मेंटेन ठेवण्यामध्ये दिसतात. इंटरमिटंट फास्टिंगनी काय होतं, तर ज्यावेळी आपण इंटरमिटंट फास्टिंग करतो, आपल्या शरीरामध्ये जे स्टोर्ड शुगर आहे, ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन, ग्लुकोनिओजेनेसिस वगैरे या कन्सेप्टमध्ये, ते युटिलाइज होतं. ते युटिलाइज झाल्यामुळे साखर साठवून राहत नाही. साखर साठवून राहिली नाही तर ती ब्लडमध्ये येणार नाही. ब्लडमध्ये आली नाही तर डायबिटीज होणार नाही. त्यामुळे शक्यतो या सगळ्यांवरती, जसं मगाशी मी म्हटलं की काय केलं नाही पाहिजे तर इग्नोरन्स, आणि काय केलं पाहिजे तर आपण सर्वांनी फास्टिंग केलं पाहिजे. ऍटलिस्ट इंटरमिटंट फास्टिंगनी सुरुवात करा. आणि आपण जे करू शकत असो, डिटॉक्स वगैरे सगळ्या गोष्टी सध्या आहेत की डिटॉक्स करतोय किंवा डिटॉक्स डाएटवर आहे, त्यापेक्षा माझं सजेशन आहे आठवड्यातला 1 दिवस जर आपण फास्टिंग करू शकलो तर त्याचे उत्तम रिझल्ट्स आपल्या शरीरासाठी आणि डायबिटीज न व्हावा किंवा डायबिटीज रिव्हर्सलमध्ये त्याचा फायदा होईल. आणि इंटरमिडिएट फास्टिंग करताना असं सांगितलं जातं की सेल याच्यावरती काम होतं, नवीन तयार होतं, तो काय प्रकार आहे? येस, कसं होतं, इंटरमिटंट फास्टिंग मध्ये आपल्या बॉडीला एक रेस्ट मिळते. रेस्ट मिळाल्यामुळे जिथे रिपेअर करायचा आहे तो रिपेअर करण्यासाठी बॉडीला वेळ मिळतो, आणि जिथे गरज आहे तिथे सेल्सची रिग्रोथ असेल, रॅपिड मल्टिप्लिकेशन असेल, हे होतं. तर इंटरमिटंट फास्टिंगचे नक्कीच फायदे आहेत, आणि तो शुगरसाठी तर डायबिटीजसाठी मी स्वतः ते केलेलं आहे आणि माझ्या पेशंट्सलाही मी ते सजेस्ट करतो. माझ्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल्समध्ये मी बऱ्यापैकी पेशंट्सला आय टेल देम की विदिन 6 months, विदिन 1 year किंवा विदिन नेक्स्ट 1.5 years तुमची गोळी आपण कमी कमी करत हा शुगर आपण कमी करू शकतो, किंवा मी तुम्हाला नॉर्मल रिपोर्ट्स देऊन तुमची टॅबलेट थांबवू शकतो. आय एम एक्सपेरिमेंटिंग दॅट इन माय प्रॅक्टिस अँड आय एम गेटिंग गुड रिझल्ट्स. आणि इंटरमिडिएट फास्टिंग करताना जर 3, 4, 5, 6 तासाची जे काही विंडो असेल खाण्याची, तर असं होतं की आता इंटरमिडिएट फास्टिंग केली तर मी काही पण खाऊ शकतो का? की म्हणजे बर्गर, पिझ्झा हे सगळं त्याचा आणि याचा एक बॅलन्स बनला राहतो की मी आता काहीतरी हे खातोय आणि पण इंटरमिडिएट फास्टिंग जर सुरू होईल तर त्याचा काही म्हणजे वाईट परिणाम होणार नाही माझ्या शरीरावर? नाही. इंटरमिटंट फास्टिंग मध्ये आपण ज्यावेळी आपण खातोय, म्हणजे जो आपला इटिंग विंडो म्हणतो आपण, तो जो आहे त्याच्यामध्ये शक्यतो प्रयत्न करून योग्य आणि चांगला आहार घ्यावा. जंक फूड अवॉइड करावं. पण जर झाल्यासच जंक फूड होत असेल तर त्याचं प्रमाण जे आपण आहे की वी कांट स्टे अवे फ्रॉम जंक फूड, हे आपण आजच्या जनरेशननी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. द नंबर ऑफ अवेलेबिलिटीज ऑन दी सोशल, आपल्या टॅबवर, मोबाईलवर किंवा बाहेर जे अवेलेबिलिटीज आहेत जंक फूडचे, त्यामुळे आपण त्याच्यातून पळून जाऊ शकत नाही. हे सध्या ऍक्सेप्ट करणं महत्वाचं आहे. त्याने आपला मेंटल स्ट्रेस आपोआप कमी होईल. करू काय शकतो तो फ्रिक्वेन्सी. स्वतः आपण स्वतःचं मॉनिटरिंग करू शकतो की बाबा मी कधी लास्ट हे जंक फूड खाल्लं होतं, जसे तुम्ही नावं घेतले, बर्गर असेल, स्वीट्स असतील, कुठले वॅफल्स असतील, आणि ते कालावधी कसा वाढवता येईल की आठवड्यातून एकदाच, मग 10 दिवसातून एकदाच, असं जर करत राहिलं आणि इंटरमिटंट फास्टिंग केलं तर त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. आणि शुगरसाठी सगळ्यात धोकादायक काय आहे, की फास्ट फूड की स्वीट आपले जे काही पदार्थ आहेत? अजूनही मी म्हणेन शुगरसाठी सगळ्यात जास्त धोकादायक हे कार्ब्स आहेत. कार्ब्स आहेत. कार्ब्स आहेत. साखरेपेक्षाही जास्त कार्ब्स आहेत. अरे, तुम्ही जर असं म्हटला, तेच आपली जी कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे खूप सारा अनडायग्नोज शुगर जातात, किंवा मग लोक म्हणतात अरे मी तर साखर बिलकुल आवडत नाही. 2 प्रकारचे आपल्याला लोक भरपूर भेटतात मित्रमंडळीमध्ये आणि फॅमिलीजमध्ये. गोड खूप आवडणारी की गोड पाहिजेच, आणि एक बिलकुल गोड न आवडणारी की नाही, गोड आवडतच नाही. तर बट असंही होतं की गोड न खाणारी किंवा कधीच न खाणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा शुगर होते, ज्यांचं कार्बोहायड्रेट्स कन्झम्पशन जास्त असतं, आणि त्याचं कन्व्हर्जन शेवटी शुगरमध्ये होऊन ब्लड शुगर लेवल वाढू शकते. त्यामुळे वेट मॅनेजमेंट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स या 2 गोष्टी फॉलो केल्या तर आपण काय खातोय यापेक्षा किती खातोय आणि कधी खातोय हे खूप महत्वाचं आहे.
तुम्हाला जर 50च्या पुढे ज्यांना डायबिटीज आहे त्यांना जर एक सल्ला द्यायचा झाला तर तो काय असेल? एक, गेट युअर शुगर्स टेस्टेड. सिम्पल. ब्लड शुगर रॅन्डम तुमची करून पहा. सेकंड, मेक हेल्थ युअर प्रायोरिटी. सध्या असं आपण सगळेजण एका मृगजळापाठी धावतोय, जे सगळ्यांचं वेगवेगळं आहे. धावलं पाहिजे का? तर नक्कीच हो. पण हे सगळं करत असताना आपल्या हेल्थ इज वेल्थ हे फार जुन्या काळापासून आपण ऐकत आलोय, हे आपण विसरत येतो. आणि ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी हे लक्षात येतं की हेल्थ इज डेफिनेटली इट शुड बी आवर प्रायोरिटी. तर व्यायाम, योग्य आहार, रेग्युलर चेकअप्स आणि डॉक्टरच्या सल्ल्यांशिवाय कुठलीही ट्रीटमेंट किंवा कुठलेही प्रोग्राम्स किंवा कुठलेही जे पावडर्स मिळतात मार्केटमध्ये, जे मिसमार्केटेड असतात, त्याचा बळी पडू नये. त्याने किडनीवर नक्कीच दुष्परिणाम होतो की ध्यान घेतलं, त्याची शुगर कमी आली म्हणून आता तुम्ही ही पावडर घेऊन बघा. त्या गोष्टींना बळी पडू नये असं माझं सजेशन. सर, तुम्ही आज उघडला वेळ दिला आणि आम्हाला एक डायबिटीज समजून घेण्यासाठी मदत केली. तुम्ही जे काही डायबिटीज बद्दल माहिती दिली त्याचा नक्कीच आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना खूप फायदा होणार आहे. तर तुम्ही जे उघडला वेळ दिला आणि जे मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.